झालं होतं आणि तो इकडे कधी आला होता शेवट? इरफान बकरीच्या दिवशी आला होता, 2 ते 3 दिवस इथं होता. त्यावेळेसच आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर मग तो गेला आणि ही काल अशी न्यूज कळाली. किती दुःखद घटना आहे आणि इरफानचे बॉडीचं आयडेंटिफाय झालेलं आहे. अतिशय दुःखद घटना आहे, कारण मुलाचं वय फक्त 22 वर्ष होतं. आत्ताशी त्याचं करिअर सुरुवात झालं होतं. 1.5 ते 2 वर्ष झाले जॉब सुरू होऊन त्याचा, आणि अत्यंत दुःखद घटना झाली ही. आणि त्याची बॉडी आयडेंटिफाय त्यांच्या एका ऑफिसरने केलेली आहे. आई वडिलांना अजून पण त्यांनी बॉडी दाखवली नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की DNA टेस्ट झाल्याशिवाय हँडओव्हर करणार नाही. DNA टेस्टसाठी काल रात्री ब्लड सॅम्पल घेऊन गेले इरफानच्या मोठ्या भावाचं, पण तो रिपोर्ट यायला 48 आवर्स 72 आवर्स लागतील. तोपर्यंत त्यांना वेट करावं लागेल. तुमचं इरफानचं नातं काय लागतं आणि शेवट कधी बोलणं झालं होतं, भेटले कधी होतं? मी इरफानचा काका लागतो आणि इरफान ज्यावेळेस बकरी ईदला इथे आला होता त्यावेळेस आमची भेट झाली. 2-3 दिवस तो सुट्टीसाठी आला होता, त्यावेळेस आमची भेट झाली. काय स्वप्न होते त्या इरफानचे, काय वाटतं? स्वप्न तर त्याची खूप मोठी होती आणि हा जॉब सुद्धा त्यांनी स्वतःहून निवडला होता. त्याला बाकीचे ऑप्शन्स अवेलेबल असताना तो सुद्धा म्हणला नाही, मला एअरलाईन्स मध्येच काम करायचंय आणि त्याच फील्डमध्ये पुढे मोठं करिअर करायचं. नाव सांगा. माझं नाव फिरोज शेख, मी त्याचा काका आहे.